श्री स्वामी समर्थ. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज ना मला जायचं होतं चंद्रपूरला. का तर ते मी तुम्हाला समोर सांगतेच. तर नाही इथे मी सगळी पटापट कामं वगैरे आवरून घेतली होती. मुलं स्कूलमध्ये गेली होते तर त्यांचं आवरून दिलं आणि नाही इथे मी कामं करायला लागले. आणि एकटं राहिलं ना तर कामं कसे पटापट होतात. तर मग इकडे नाही का मी हेअर वॉश वगैरे केला होता. आणि माहिती नाही का तर खूप दिवस झाले माझा इतका हेअरफॉल होत आहे ना. आणि केस कापतो म्हटलं तर यांना केस कापलेले अजिबात आवडत नाही. आणि बघू शकता तुम्ही माझा इतका सारा हेअरफॉल होत आहे. हेअर याने डेली ऑइलिंग करते तरी पण हेअर खूपच जात आहे माझे. तर असो तर ना इथे मला जायचं होतं चंद्रपूरला. माझी एक फ्रेंड होती, तिचं लग्न होतं. तर माझं हो नाही चालू होतं कारण की ना लग्न चंद्रपूरला होतं आणि मग मला बसने जायचं होतं. आणि बसने कसं कधी कधी बस येते, कधी कधी बस येत नाही. आणि आली तरी ना एकदम स्टँडिंगमध्ये जावं लागतं कारण की खूप गर्दी राहते आणि मला बस अजिबात सहन होत नाही. तरी म्हटलं जाऊ की नको. पण मग फ्रेंडचा फोन आला की चल ये. या निमित्ताने कसं भेटणं होते. तर म्हटलं असू दे, ऊन तर आता राहणारच आहे तर एक दिवस जाऊन येऊ आपण. आणि मग मी ना साडी वगैरे वेअर केली आणि केसनं खूप ओले होते त्यामुळे ना आणखीनच चिडचिड. मग मी बाजूच्या काकूकडे गेले होते चाबी द्यायसाठी कारण की कोणी येईल तर चाबी द्याल म्हणून. आणि काकाजी म्हणाले की चल मी तुला सोडून देते. मला इतकं छान वाटलं ना की बापरे, कारण की या उन्हात जर कोणी नेऊन सोडतं म्हटलं ना तर खरंच छान वाटते पायदळ जाण्यापेक्षा. आणि बस स्टॉपवर पोहोचलो आणि एक पण बस नाही. तर विचारलं तर आत्ताच गेली म्हणत होते त्यांनी. आणि मग दुसरी आली आणि ती पण स्टँडिंगमध्ये बिलकुलच जागा नव्हती. बापरे. पण म्हटलं असू दे, जर ही बस सोडली तर दुसरी बस किती वाजता येईल ते पण मला माहिती नव्हतं. म्हणून मग मी दुसरी बस ची वाट बघितली नाही, त्याच बसमध्ये बसून आली. आणि लगेच मग तिथूनच ॲटो पकडला आणि डायरेक्ट मी फ्रेंडच्या घरी गेले होते कारण की तिचं घर ना तिथून जवळच होतं. तर स्नेहाल तेव्हाची आवाज देत आहे मला. आवाज ते चालते का. आणि मी आले आणि हिची ना काहीच तयारी झाली नव्हती, जस्ट आंघोळ करून निघली होती. मग आम्ही पटापट रेडी वगैरे झालो कारण की मग जायचं होतं लग्नाला. लग्न होतं 11:30. आता 1 वाजून गेला. फोन केला तर म्हणत आहे की 1:30-2 वाजेलच. म्हटलं तिकडे जाण्यापेक्षा इथेच बसू आपण. आणि काही जास्त काही तयारी केली नाही कारण की मग आणखी उन्हातच जायचं आहे. आणि उन्हात तर माहिती आहे. आणि हिचे बघा छोट्या मुली आहे तर पूर्ण घरनं असं पेंट करून आहे मुलींनी. आणि हा आहे आमचा फुल लुक. सिम्पलच साडी लावली होती कारण की खूप ऊन होतं. काठपदराची साडी लावली असते ना तर आणखीनच खूप चिडचिड झालं असतं. आणि ना इथे स्नेहलनी पण सेम टू सेम साडी लावली होती, तिच्याकडे अवेलेबल होती तर. आणि ना आम्ही खूप दिवसांनी भेटलो होतो. ना माझं वारंवार हे नाही का उलटच पडतंय वारंवार. काढतो फोटो काढू मी व्हिडिओ पण हातले 7 गेले आणि 3 राहिले. इकडे बस स्नेहल, हेवी ड्रायव्हर आहे हा. हळू ग हळू. आम्ही पण पहिले जेवण करू म्हटलं आणि मग ना नवरीला भेटायला जाऊ कारण की आता त्यांचे ते काहीतरी चालू आहे. तर स्नेहल म्हणाली की आता पण जेवण करून टाकू आणि मग जाऊ भेटायला. इकडे जेवण वगैरे झालं आत्ताच आमचं. आता ना खूप वेळ झाला. साची पण ट्युशनला जाते आणि नाही का प्रभात पण घरी राहते तर मला जायचं आहे लवकर. आणि तिला आता एक फोटो अच्छा.
स्वयंपाक वगैरे झाला आणि थोडीशी बसले होते यांच्यासोबत बोलत, तर साची आली ट्युशनवरून आणि ती सांगत होती की प्रभात एवढाच ना छोटासा मुलगा आला आणि दोन्ही हात सोडून तो सायकल चालवत होता आणि एकदम माझ्या पायावर त्यांनी सायकल घातली. ते सांगतच होता की प्रभातने इकडे बॅट घेऊन आला होता की चल कोण आहे तर सांग मला. आम्हाला इतका हसायला येत होतं ना. P नाही D NEED नीड. नीड इज समर. सम air. I put on my little helmet and go happiness. Have everywhere. Good. आल्याबरोबर ना सगळ्यात आधी आंघोळ केली, कारण की आंघोळ केल्याशिवाय ना फ्रेशच वाटत नव्हतं. आली आंघोळ केली आणि थोडीशी लेटली आणि लेटल्यामुळे ना आणखीन आळस येत होता की स्वयंपाकच करावं असं वाटत नव्हतं. तर मग मी चला म्हटलं पटापट स्वयंपाक केले आणि आज नळ पण आले तर मी पाणी वगैरे भरून टाकलं आणि लगे हात मग मी स्वयंपाक पण केला. आता स्वयंपाक वगैरे झाला, आता येणार ना जेवण देते आणि पटापट भांडे वगैरे सगळं करून झोपून जाते, कारण की आता मला कधी झोपावं आणि कधी नाही ना असं वाटत आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक लाइक कर दो और क्या करो? और सरप्राइज कर दो. सरप्राइज कर दो. हाँ. सब्सक्राइब सब्सक्राइब सरप्राइज कर दो. सरप्राइज कर दो. बाय. गुड नाइट. मन. Goodbye. Good night. गुड नाइट. Good night.